नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं येता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधला प्रश्न क्रमांक पहिला. काय दिलं आहे? खालील प्रश्नांच्या बहुपर्यायी उत्तरांपैकी योग्य पर्याय निवडा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिलं, दुसरं आणि तिसरं गणित बघितलं. आताच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चौथं आणि पाचवं गणित बघायचं आहे. ओके, ते चौथं गणित काय दिलं आहे? संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदू काय दर्शवतो. आता ही जी संख्या रेषा तुम्हाला हे बघा, संख्या रेषा आहे, ह्याच्यावरती प्रत्येक बिंदू काय दर्शवतो. शून्य इकडे इकडे धनसंख्या असेल, इथे ऋण संख्या असेल, इथं अनंतपर्यंत, इथे अनंतपर्यंत. ओके, नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या तर असतातच, पण तू वजा 1 वजा 2 वगैरे ह्या संख्येचं काय करायचं? हे उत्तर बरोबर नसणार आहे. अपरिमेय संख्या हे पण उत्तर बरोबर नाही आहे. परिमेय संख्या हे पण उत्तर नाही आहे. आता राहिलं काय? वास्तव संख्या. म्हणजे वास्तव त्या संख्या आहेत ना, त्या संख्या वास्तविक रूपामध्ये आहेत, म्हणजे त्या वास्तव संख्यात दर्शवतात. चौथं उत्तर बरोबर आहे. ओके, हा प्रश्न काही एवढा महत्त्वाचा नाही आहे, फक्त तुम्ही लक्षात ठेवा की संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदू हा वास्तव संख्या दर्शवतो. ओके, आता 0.4 हे संख्येचे परिमेय रूप कोणते? हे गणित आपल्याला सोडवावं लागेल. ओके, ते छोटंसं जागेमध्ये तुम्हाला सोडून दाखवतो मी. 0.4 या संख्येचे परिमेय रूप कोणते? आता x बरोबर 0.4 मानूया. ओके, आता काय करूया? दोन्ही बाजूला हे बघा, इथे 1.1च घर पुढे आहे ना, मग आपण दोन्ही बाजूंना 10ने गुणू. 10ने गुणू. ओके, 10ने गुणल्यानंतर काय ना, 10 गुणिले x 10x. 0.4 गुणिले 10 किती होतात? 4.4. ओके, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 10 गुणिले 0.4 म्हणजे किती? 4 येईल संख्या, पण ते 4.4 कसं काय लिहिले? इथं राहिलं होतं लिहायचं, इथं आवर्ती आहे, म्हणजे 4 4 4 पुन्हा परत संख्या आला आहे. ते 10 गुणिले 4 किती आलं आहे? 4.4 आलं आहे, त्याच्यामुळे. ओके, आता एक्सला इथंच ठेवायचं आपल्याला. नाही, एक्सला इथे नाही. आता समीकरणाला 2 म्हणूया आणि समीकरणाला 1 म्हणूया. ओके, तर समीकरण 2मधून समीकरण 1ला वजा करूया. तर काय येणार आहे उत्तर? आता काय करूया? समीकरण ह्याला 2 नंबर देऊया, याला समीकरण 1 नंबर देऊया. समीकरण 2मधून समीकरण 1ला वजा करूया. 2मधून 1 वजा करू. ओके, वजा केल्यानंतर काय उत्तर येणार आहे? 10x मधून x गेले, 9x राहिले. ओके, 4.4मधून 0.4 गेले, म्हणजे 4 शिल्लक राहिले. आता xला इथेच ठेवूया, 9ला इकडे आणूया, मग ते भागिले होणार. इथे गुणिले आहेत, बरोबर चिन्हाच्या या साईडला गेल्यानंतर होणार भागिले. 4/9. आता 4/9 दिसतात का बघूया. हे बघा, हे पहिलंच आहे, म्हणजे ह्याचं पहिलं उत्तर आहे 4/9. ओके, धन्यवाद.